महालक्ष्मीर्महाकाली महाकन्या सरस्वती महासरस्वती देवी भक्तानुग्रहकारिणी ईशावास्या महामाया महादेवी महेश्वरी स्वरलोक परमा शक्तिर्मातृका जीवरूपिणी। एसके कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण 2-3 भाज्या बनवणार आहे, म्हणजे जेवण बनवते। पहिला गुरुवार आहे आज। आता माझं डाळ भातचं कुकर रेडी झालंय। आता मी लापशी घेते बनवायला। एरा साईडला ठेवते, झालेलं आहे ऑलरेडी। खाली डाळला फोडणी द्यायची आहे। आता मी याच्यात लापशी पहिले भाजून घेते, म्हणजे मी कुकरमध्ये बनवणार आहे, कारण की त्याचा कच्चापणा आहे ना, थोडासा सुगंध निघून जाणार। थोडंसं मी परतून घेते। आज पहिला गुरुवार आहे म्हणून थोडंसं गोड बनवायला पाहिजे, नैवेद्य दाखवायचं आहे। तर मी आता 1 वाटी लापशी घेतली, ते आपण चांगलं भाजून घेऊया। गॅस बारीक ठेवायचा। मी आता हे पटापट बनवते जेवण, म्हणजे कुकरमध्ये पटापट होऊन जाणार। भाजी बनवायची, अजून भाकरी टाकायची आहेत। आता घी टाकते, थोडंसं घी मध्ये परतून घेऊया। बघा आपली लापशी भाजून झाली। अशी छान भाजून घ्यायची। डायरेक्ट पण कुकर मध्ये टाकली ना तरी काय हरकत नाही, छान लागते तशी पण। मी म्हटलं थोडीशी भाजून घेते। आता आपण उतारून घेऊया याला। आता मी डायरेक्ट याच्यात कुकर मध्ये टाकते। महालक्ष्मी व्रत करण्यासाठी मार्गदर्शन। हे व्रत सुख शांती श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करायचे असते। व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावे। या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी करता येईल, 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी हे बघा याच्यात टाकून दिले म्हणे। दूध मध्ये पण बनवू शकता, पाणी मध्ये पण बनवू शकता। आता मी पाणी मध्ये बनवते। पाणी माझं गरम झालंय, गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला। केळी फळे दूध द्यावे, वशीर होऊ नये। रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांस भोजन द्यावे। हे व्रत संसारी। आता माझ्याकडे असा गुळ आहे, ते मी डायरेक्ट असाच टाकते। देशी गुळ आहे आपला, अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्यांकडून आणि थोडीशी साखर पण टाकते। स्वतः करावा, तो गुरुवार मोजू नये। इथं कोणत्याही उपवास असताना हे गुरुवार सर्वांना द्यावा। आपण पाणी टाकूया। शांतता असावी। 1 वाटी घेतली मी, आता 1 वाटी टाकते परत। अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणले। 2 वाटी पाणी टाकले। शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांनी सुहासदी 2.5 वाटी पाणी टाकले। महालक्ष्मीची स्थापना आणि विसर्जन यांची पूजा मिक्स करून देऊ। पूजा ब्राह्मणाशिवाय आपणच करायची आहे। परत देवतेचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे। आता याच्यात टाकते काजू, बदाम आणि मनुका। जागा शक्यतो उडदाईच्या शेणाने सारवावी। फरशी असल्यास तिला ओल्या कपड्यात थोड्याशा 4 ओळ्या टाकते। चौरंग किंवा पाट ठेवून चौरंगाच्या वर्तुळावर ठेवावे। श्री महालक्ष्मीची थोडीशी इलायची पावडर टाकते, पुठ्ठावर चिकटवावे किंवा त्या मिक्स करून देऊ। समोर ठेवावे। गोळा अख्खा टाकला होता बघा, सगळा पगळून गेलाय।
आता आपण याला 3 शिट्ट्या घेऊया. असे म्हणून आचमन करावे. ओम गोविंदाय नमः असे म्हणून पळीने पाणी हातावर घेऊन ते घालावे. कुंकू केले फुल अर्पण करून अगरबत्ती व धूप दाखवावे. या दीपाने ओवाळावे. नैवेद्य अर्पण 8 गुरुवार होईपर्यंत पूजन करावे. मी घी टाकायचं विसरली. घी टाकते, सॉरी. दरवर्षी हे व्रत मी सुखी तुमच्या हिशोबाने टाका घी. असे मी 3 चमचा भरून टाकून दिले. सांगितले आहे. या व्रताला केशरी व्रतही म्हणतात. पूजा थोडस मिक्स करून देऊया. वस्त्र कटाक्षाने नेसावे. गुरुवार हा श्री दत्तगुरूंचाही दिवस असल्याने त्याला आणखी महत्व आहे. ओम श्रीं नमः हा मंत्राचा रोज आता कुकरला आपण या बाजूच्या गॅसवर ठेवूया. इकडे ठेवते. इकडे आपलं भाजी बनवते. निवड दाखवायचे आहे. लवकर जेवण झालं पाहिजे. थोडीशी लापशी पडली माझी, खाली टाकताना पडली होती. जेवण बनवताना किचन घाणच होते. आता मी अर्धी वाटी दही घेतली आहे. आता याच्यात टाकूया आपण काय मसाला. मिरची टाकते. तिखट तुमच्या हिशोबानं टाका, किती टाकायचं त्या हिशोबानं. मी अर्धा टीस्पून घेतली आहे, कारण की थोडीशी हिरवी मिरची पण आहे. धना पावडर घेते. जिरा पावडर आपण मिक्स करून घेऊया. कढई तापले, आपले तेल टाकूया. हे बघा असं कालवून घेतलं मी दहीमध्ये मसाला सगळा. आपण टाकूया जिरं. थोडीशी मोहरी टाकूया. हे राई, हिंग टाकते. कढीपत्ता टाकते. बारीक कापून घेतलाय कांदा, तो टाकते. थोडीशी हिरवी मिरची घालते. थोडासा कलर यापर्यंत भाजून घेऊया. आता टमाटर टाकूया आपण. टमाटर पण चांगले शिजू घेऊया. हळद घालूया. थोडंसं मीठ घालूया. मीठ टाकलं तर थोडं टमाटर लवकर शिजतात. थोडंसं घालते, लागलं तर नंतर टाकणार. कधी कधी काय होतं मग याच्यात जास्त मीठ पडून जातं, नंतर पण आपण टाकतो मग खारट होऊन जातं. माझ्यानं असं 1-2दा झालं आहे म्हणून सांगते मी. छान कांदा असं नरमपर्यंत भाजून घेऊया. नरम पडेल तो.
मी शेवची भाजी बनवते. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी. आता मी याच्यात थोडंसं पाणी घालते. आपल्याला हे दहीचं मसाला बनवला आहे ना, तो टाकायचा आहे आपल्याला. दही फुटली नाही पाहिजे. थोडंसं हलकं गरम थंड होऊन जाणार ते. आता हे मी मिरची आणि धनाबुक्की, जिरा पावडर असे सगळं टाकलं आहे. याच्यात टाकून याची गिरवी बनवायची आहे ना. आता हे धुतलेले आहे ते पाणी टाकून देते याच्यात. तेच आता मसाला आपला चांगला शिजला आहे. हे बघा तेल सुटलं आहे. आता याच्यात आपल्याला किती गिरवी पाहिजे त्या हिशोबानं पाणी टाकून परत एक उकळी येऊ द्यायची. आता मी थोडंसं 1 ग्लासभर पाणी टाकते आणि थोडा रसा ठेवणार आहे मी. ही आमची खानदेशची शेवची भाजी आहे. आमच्या खानदेशमध्ये असं बनवतात शेवची भाजी. प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. आता याच्यात आपण मीठ बघून घेऊया आणि मग मीठ टाकूया. थोडीशी कोथिंबीर टाकते. मीठ घालते. शेवमध्ये पण मीठ असतं, त्या हिशोबाने टाकायचं आहे आपल्याला. शेव सोबत आम्ही भाकरी खाणार आहे. भाकरी ज्वारीची भाकर बनव. ही बघा अशी शेव आहे जाडीवाली. बारीक शेव पण बनवू शकता, पण ही छान लागते. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक उकडी येऊ देऊया. भाजीला उकडी आली आहे आपली. आता हे शेव आहे टाकून देते मी. मिक्स करूया. परत एक उकडी येऊ देऊया. झाकण ठेवूया. आपली शेवला चांगली उकडी आली आहे. आता मी ही चीज टाकते. चीज शेव बनवते. हे पूर्ण एक ट्यूब आहे ते टाकते पूर्ण. खाल्ली आहे तुम्ही चीज शेव? कमेंटमध्ये मला सांगा. चीज शेव तुम्ही खाल्ली असेल कमेंटमध्ये मला सांगा खाल्ली की नाही. हे बघा छान अशी गिरवी झाली आहे आपली. चार ते 5 माणसं आरामात खाऊ शकता एवढी भाजी बनवली आहे मी. गिरवी बघा किती छान आहे. आता मी गावाला गेलेले ना, ही शेव खाल्ली होती. आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. भाजी झाली आपली रेडी. हिला उतारून साईडला ठेवते. आता ही झाली आहे आपली भाजी.
आता मी हे पाणी ठेवलंय आपली फुलावर. आपले लापशी पण तयार झाले. ते थंड व्हायला ठेवलेले ना मी. हे बघा छान अशी तयार झाली आहे मस्त लापशी. आता याच्यात मी आपले फुलावर येते ना, फुलावरच्या भज्या बनवणार आहे मी. हे बघा फुलावर मोठा होता, फुलावर असा एवढा मोठा होता. त्याच्यातला अर्धा काढून घेतला मी आणि अर्धा ठेवला आहे. त्याची भाजी बनवणार उद्या परवा. आता मी ह्याला पहिले उकळून घेते गरम पाणीमध्ये. अशी मोठी मोठीच कापली आहे मी. ह्याच्यात आपण मीठ घालूया. थोडंसं मीठ घालते. आता आपण फुलावरची भाजीच्या फ्लावर आहे त्याचे भजे बनवते. उकळून घेतले आहेत मी. त्याच्यासाठी कांदा घेतला आहे आणि हिरवी मिरची कापून घेतली आहे 2 आणि उकळून घेतली आहे आपण. तुम्हाला दाखवलेलं मी. आणि वाटाणे पण उकळून घेतले आहेत, ते टाकून घेऊया. आता याच्यात आपण मसाला घालूया. म्हणजे चाट मसाला घेते, थोडीशी हळद घेते, लाल मिरची घेते, जिरा पावडर, जिरा अख्खं. याच्यात मी सांबार मसाला घेतला आहे, चिली फ्लेक्स घेतले, ओरिगॅनो घेतला आहे, ते टाकते. तुमच्याकडे जे मसाला असेल तो टाकू शकता. आणि मी धने आहेत ना अख्खे असे कुटून घेतले, ते टाकते. थोडंसं आपण हे मीठ घालूया. संधा मीठ आहे उपासाचं, ते टाकते. याच्याने टेस्ट चांगली येते. थोडंसं हिंग घालूया. कोथिंबीर घालते. आणि मी हे घेतले तांदळाचं पीठ, ते टाकूया. पहिले चेचून घेते. सॉरी विसरले मी. पीठ टाकून दिलं मी. याच्यानं आपण मिक्स करून घेऊया. साधं मीठ पण टाकायचं आहे, जरा घाईमध्ये म्हणून. चवीप्रमाणे साधं मीठ घालूया, आपलं रोजचं खायचं. चांगलं मिक्स करून घेऊया याच्यानं. हे बघा छान मिक्स करून घेतलंय. आता आपल्याला बांधणीसाठी आहे ना पीठ लागणार ना, म्हणून मी टाकलं होतं. हे पहिले पडलं माझ्या हातानं. पहिले चुरून घ्यायचं तुम्ही. माझ्या चुकी झाली. आता बेसन पीठ टाकूया. आपल्या हाताला असे बाइंडिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ टाकायचं आहे. लागता टाकायचं आहे. आता बघते मी, लागलं तर टाकणार, नाहीतर नाही टाकणार. आता हातानेच मिक्स करावं लागणार आपल्याला.
अर्धी वाटी एवढं पीठ घेतलं आहे मी, बेसन पीठ हे छोटीवाली. तुम्ही याचे वडे पण बनवू शकता, टिक्की पण बनवू शकता. हे बघा व्यवस्थित होत आहे. आता आपल्याला याला तळायला घेऊया. आता आपल्याला असं पाण्याचा हात घेऊन जसे तुम्हाला असे छोटे वडे पाडायचे तर वडे पाडा. मी असे गोल गोल पाडणार आहे. पाण्याचा हात लावायचा आणि असे गोल गोल वडे पाडायचे. छान बनतात. तेल आपलं छान तापलं आहे. आता आपण तळायला घेऊया. जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे टाकूया. आता आपण पलटी करूया. सुरुवातीला थोडासा बारीक गॅस करायचा, आतमध्ये पण शिजला पाहिजे. मीडियम मध्ये ठेवायचा, जास्त फास्ट नाही, जास्त कमी पण नाही, मीडियम मध्ये ठेवायचा. हे बघा छान भाजून तळून झाले आहेत. काढून घेऊया आपण. दुसरे टाकून देऊया परत. आपले वडे तळून झाले आहेत. आता सगळं झालंय बनवून. आता आपण डिश बनवूया. आता डाळवर टाकतो ना.